नमस्कार, मी स्वाती. साम्राज्य न्यूजच्या दीपस्तंभ या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत करते. आज आपल्या भेटीस आलेले आहेत सोलापूरचे सुपुत्र संतोष पवारजी. संतोष पवारजी, नमस्ते. खरं तर तुम्हाला बघून असं वाटतं की कुठून सुरुवात करू, कुठला विषय आहे की ज्याला हात घालू. म्हणजे कुठलाच असा विषय तुम्ही सोडलेला नाही आहे, पण एक ॲज अ बिझनेसमॅन आणि सोलापूर हे नातं कसं तुम्ही जोडलं? बिझनेसमॅन असं माझ्या मी बंजारा समाजातून आहे, त्यामुळं शेती आणि बिझनेस हे आमचं रक्तातलं आहे. त्यामुळं काही कामानिमित्त मी पुण्याला गेलो होतो, तिकडून बिझनेसची सुरुवात केली. आपण पुण्यामध्ये बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये आहे, रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये आहे, कार्गो इंडस्ट्रीमध्ये आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आहे, म्हणजे आता आपण एव्हिएशनमध्ये. पण माझी खरी नाळ ही सोलापूरची आहे. आता सोलापूरची वास्तविक परिस्थिती बघता मी कामानिमित्त याच्यासाठी पुण्याला सुचलो, पण सोलापूर ही माझी कर्मभूमी, माझी जन्मभूमी, म्हणजे सगळंच इथून पुढं जे काय आहे ते सोलापुरातच असणार. सोलापुराशी एक धार्मिक नातं आहे माझं जन्म इथं झाल्यामुळं माझं समाजाच्या माझ्या मित्रांच्या सगळ्यांच्या इथं माझं वेगळं रिलेशन आहे. काही मित्रप्रमाण मोठा आहे. सोलापूर हा इमोशनलचा विषय आहे, त्यामुळे सोलापूरचं नातं आता सांगून ते शब्दात सांगण्यासारखं नातं नाही. सर, पण तुम्ही मला म्हणालात की सहज बोलता बोलता की तुम्ही पुण्याला जाऊन बरेच बिझनेस तुमचे पुण्याला आले, तर कामाची सुरुवात ही पुण्यातून झाली का कामानिमित्त तुम्ही पुण्याला गेलात? असं कामानिमित्तच पुण्याला गेलो. ॲक्च्युली कामानिमित्त पुण्याला जाऊन अगदी वेटरपासून मी सुरुवात केली. म्हणजे तुम्ही स्वारगेटला सगळेच गेल्यानंतर तेव्हा इथं नटराज हॉटेल दिसेल, त्या नटराज हॉटेलला 2005 ते 2007 पर्यंत मी भेटलो होतो. आणि तिथनं मी कामाची सुरुवात केली. एक भल्या माणसाने मला त्या गोष्टीमध्ये तिथून मला काढलं बाहेर आणि त्याने मला थोडंसं कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये बसलं. त्याच्यानंतर मी रिअल इस्टेटमध्ये हळूहळू चालू करत असतो तुमच्यासमोर. म्हणजे आजकाल हे माझं स्वतःचं ओपिनियन नाही आहे, पण असं सगळेजण म्हणतात, बाबा लोकांचं मत आहे चहा विकणारा पंतप्रधान होतो, तसं टॅगलाईन झालेली आहे. तसं फूड मध्ये गेलो की आपण कुठेतरी खूप मोठे होतो, अशी तुम्ही एक हे क्रॉस केली आहे. नाही, असं नाही आहे की ते प्रत्येक स्किल असतं. पेट्रोल पंपावर काम करणं सुद्धा धीरूभाई अंबानी होऊ शकतो. हो, असं काही नाही. बिझनेस आणि त्याच्याशी तुम्ही किती लॉयल राहता, म्हणजे कुठली इंडस्ट्री असो, हॉटेल इंडस्ट्री असो, कुठली इंडस्ट्री असो, तुम्ही त्या बिझनेसशी किती लॉयल राहता आणि किती तुम्ही त्याला वेळ देता, किती एफर्ट्स लावता, याच्यावर सगळ्या पुढच्या गोष्टी डिपेंड असतात. सर, तुम्ही ॲज अ वेटर म्हणून काम करताना कधी असं तुमच्या मनात आलं की नाही, आपण स्वतःचा बिझनेस करू शकतो? कारण ते सेल्फ कॉन्फिडन्स असणं पण खूप गरजेचं असतं. तुम्हाला तुमची परिस्थिती आहे ना, तुम्हाला ठरवलं ना तुम्ही की नाही मला हे करायचं आहे, आणि तुमची ती परिस्थिती असते ना, ती तुम्हाला सगळं करायला भाग पडतं. मग तुमच्या इच्छाशक्ती पाहिजे त्या प्रकारच्या, की नाही आज मी जर वेटर म्हणून काम करू शकतो, तर आजच्या घडीला माझ्या स्वतःचे हॉटेल्स आहेत, आजच्या घडीला मी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ती इच्छाशक्ती पाहिजे, ती माझ्याकडे होती. पहिलं कुठल्या ह्याने तुम्ही सुरुवात केली? म्हणजे आज तुमचे हॉटेल्स आहेत, इंडस्ट्रीमध्ये आहात, रिअल इस्टेटमध्ये आहात, पण पहिली सुरुवात कुठली होती? हेच नटराजपासून मी स्टार्ट केलं. नंतर मी तिथे बऱ्याच सर मला कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये घेतलं. जनरली आमचा समाज हा फॉरेस्टच्या रिलेटेड कामं करतो, ऊसतोडीच्या रिलेटेड कामं करतो. तर ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्यांनी तिथं ॲक्च्युली ते हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी 2-4 वेळानंतर त्यांनी माझं स्किल बघितलं, त्यामुळे तू माझ्याकडे ये. मग तिथं मी थोडे दिवस फॉरेस्ट इंडस्ट्रीमध्ये ठेकेदार म्हणून काम केलं. त्यानंतर मग मला असं वाटलं की आपण थोडंसं काहीतरी वेगळं करायला पाहिजे, आणि ते माझ्यात आहे. मी नेहमी वेगळं काहीतरी करावं असं. आणि मग मी केमिकल इंडस्ट्रीमध्ये गेलो. मी स्वतःची वॉशिंग पावडरची कंपनीपासून त्या सगळ्या गोष्टी प्रोडक्शन बनवायला चालू केलं. त्याच्यानंतर मग मी तिथं काम करत असताना मला असं वाटलं की नाही, आता आपल्याला रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे. म्हणून मी थोडं प्लॉटिंगमध्ये काम करायला लागलो. प्लॉटिंगमध्ये काम करत असताना मला असं करायला लागलं की आपण थोडंसं ट्रान्सपोर्टिंगमध्ये जायला पाहिजे. परत मी ट्रान्सपोर्टिंगमध्ये काम करायला लागलो. तिथे गेल्यानंतर असं कळलं की अरे आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टची ऑर्डर येऊ शकतात, मग आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करायला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आता अजून काही प्लॅनिंग आहे, लेट्स सी. थांबायचं नाही, नवीन काहीतरी करत राहायचं हे माझ्यात आहे. नेहमी मला शिकायला, लोकांशी बोलायला, वाचायला आणि नवीन काहीतरी नेहमी करायला आवडतं. हा
हा झाला पार्ट ऑफ बिझनेस, पण तुम्ही त्याच्याबरोबरही ना एक मदतीचा हात हाही तुमचा खूप मोठा असतो. मी ॲक्च्युली आमच्या समाजामध्ये मी परत समाज का आणतोय डोंट माइंड, आमच्यात एक नायक नावाची प्रथा असते. नायक इन द सेन्स तो गावचा प्रमुख असतो. नायक इन द सेन्स त्याच्या गावचा तो सगळ्या जबाबदाऱ्या, सगळ्या जे काही गोष्टी तर तो बघत असतो. मग त्या गावात आलेले सुख दुःख सगळं त्या खांद्यावर आलेले सुख दुःख ते नायकाकडे असतं. मी त्या नायकातल्या घराण्यातला आहे. आमचे आजोबा नायक होते, माझे वडील होते, आता माझे पोटू बंधू आहेत, त्यांच्या रक्तात आहे. ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करायचो त्यावेळेस मला असं वाटायचं की समाजात आपल्याकडे तर पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण समाजामध्ये असा काही वर्ग आहे की ज्याला आपली मदतीची गरज आहे. म्हणून मी मार्क फाउंडेशन नावाची एक माझी संस्था रजिस्टर केली आणि त्या माध्यमातून मी समाजातल्या इतर समाजातल्या सगळ्या लोकांना जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, की जे शैक्षणिकसाठी पोरांना आपण मदत करू शकतो, MPSC UPSCसाठी पोरांना आपण मदत करू शकतो, किंवा आधी आता महाराष्ट्राभर असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातली किंवा जे काही कला सांस्कृतिक विषयांना आपण मदत करू शकतो, अशा गोष्टींना मी जास्तीत जास्त मदत करायचा प्रयत्न करतो. आता हे जे UPSC MPSC केलेले काही विद्यार्थी म्हणजे सक्सेस विद्यार्थी पण असतील. येस, 100% त्यांच्याकडून काही तुम्हाला नाही सी आपण एखाद्याला मदत केली ना, काही लोकांचं असं असतं की नाही आपल्याला याच्याकडे मदत झाली असेल तर आपण रिवर्ट बॅक करत लोक मदत करतात. आपल्या संस्थेला आज आपण स्वतःच्या पद्धतीने तर करतोच, पण आपण समजा बाहेर पण काही लोक मदत करतात, ज्याच्याकडून आपण सामाजिक कार्यक्रम चालवतो. म्हणजे खूप चांगले हिरे तयार करून तुम्ही ह्या देशाला देताय. हिरे ऑलरेडी असतात, आपण फक्त पॉलिश करतो. ते तयार होताना खाणीतनं हिरेच म्हणून तयार होतात, फक्त आपण एक म्हणजे कारागीर म्हणता येणार नाही, पण आपण त्यांना पॉलिश करून शोरूम मध्ये लावतो, त्यांचं काम पुढचं ते करतात. खूप छान. ह्या सगळ्यामधून आता चॅरिटी पण करताय, बिझनेस करताय, मग सोलापूरचं काही ऋण, कारण ही तुमची जन्मभूमी आहे, मग ती आपण म्हणतो जन्मभूमीचं काही ऋण असतं ते आपल्याला परत फेडायचं असतं. पुढचा उद्देश असा काही आहे? आता असं सामाजिक कार्य माझं सोलापूरमध्ये चालू असतं आणि एखाद्या संघटनेच्या माध्यमातून, एखाद्या पक्षाच्या माध्यमातून मी कधी संधी मिळाली 100% अजून चांगलं काम करायचा प्रयत्न करतो. तसं तर तुमचं सोलापूरमध्ये चालूच असतं सर, नेहमी तुम्ही असताच वर्किंग याच्यामध्ये आणि बऱ्याच लोकांना न सांगता पण खूप काही मदत करून जाता. ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे एवढी कामं करताय, नेहमी असं आपण म्हणतो की खूप काम असले की माणसाला वेळ नसतो, म्हणजे खूप बिझी असतो, मग ह्यातून फॅमिली तो पण एक खूप मोठा पार्ट आहे. माझी वाईफ ही स्वतः ॲडव्होकेट आहे आणि ह्या बिझनेस हे जेवढे माझे बिझनेस आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट जो काही पार्ट आहे ते ती बऱ्यापैकी बघत असते आणि आम्ही सेम फील्डमध्ये असल्यामुळं तिला माहीत आहे की हा माणूस कुठल्या परिस्थितीतून आलेला आहे. मी तर त्यांना वेळ देतोच, तिला कधी वाईट वाटत नाही की मी तिला कधी वेळ नाही दिला. माझा एक मुलगा आहे 6 वर्षाचा शिवाय, तर जेवढं मला हे सगळं करून वेळ माझ्याकडे शिल्लक राहतो ते त्यांच्याबरोबर स्पेंड करतो. कारण नाहीतर असं असतं ना की नवरा घरी वेळच देत नाहीये. प्रत्येक हाऊसवाईफची ही कंप्लेंट असते की आम्ही दोघं सेम फील्डमध्ये असल्यामुळं सी इज अंडरस्टँड, ती समजून घेते की काय आहे. म्हणजे मग ही व्यक्ती पूर्ण उभी राहण्यामागे माझ्या बायकोचं कुणीतरी असतं. म्हणजे असं म्हणतात प्रत्येक सक्सेस पुरुषाच्या मागे एक लेडीज असते किंवा एका लेडीजच्या मागे पुरुष असतो, म्हणजे कुठल्याही नात्याने असू दे. माझा स्टाफ खूप चांगला आहे. ॲक्च्युली स्टाफ म्हणता येत नाही, कलिग माझे चांगले आहेत. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये माझी वेगवेगळी लोक प्रमुख म्हणून आहेत की ती जे माझ्यासाठी काम करतात, मग मी त्यांना तिथं प्रमुख म्हणून त्याच कामासाठी. आता आपण शिवाय प्रोडक्शनमध्ये फिल्म सिटीमध्ये आहे, म्हणजे साऊथमध्ये पण मूवी करतो. तिचं माझे सुनील राठोड म्हणून आहे, तर तो सगळं पार्ट तो होतो. माझ्या मुंबईचं ऑफिस आहे, तिथं एक माणूस आहे तो सगळा सेटअप करतो. माझं पुण्याचं सेटअप तो वेगळी माणसं करतो. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये माझी वेगवेगळी माणसं आहेत की जिथं मला 100% वेळ द्यायची गरज नाही. त्यांच्या कामाला फक्त मला फिनिशिंग टच द्यायचं असतं, बाकी मॅनेजमेंट सगळं माझी असते. माझ्याकडे माणसं खूप चांगली आहे. फाउंडर चांगले आहेत, येस, त्याच्यामुळे भिंत त्याचं घर व्हायला वेळ लागत नाही. तर ह्या सगळ्या व्यापातून असं काही राहून जाते असं वाटतं का कधी की मला हे करायचं ते राहून जातंय?
माझ्या स्वतःच्या काही पर्सनल आवडीच्या गोष्टी होत्या जे लहानपणापासून राहिलेल्या आहेत. म्हणजे ती खंत असते आपली की हे राहून जात आहे. खूप काही केलंय तरी पण असं काही वाटतं का की अजून हे करायचं राहिलंय की आता आपण त्या एका स्टेजच्या पुढे आलेलो की आपल्यासाठी किंवा आपलं घर चालण्यासाठी किंवा आपली चूल चालण्यासाठी काय करण्यासाठी आत्ता सध्या मला गरज वाटत. आपण समाजासाठी काहीतरी करायची माझी प्रामाणिक इच्छा आहे. प्रत्येक समाजासाठी प्रत्येक ह्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आणि त्याच्यामध्ये सोलापूर हा स्पेसिफिक माझा असा विषय आहे की ॲटलिस्ट सोलापूर शहर, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर आणि अक्कलकोट हे असे आहेत ना की ह्या परिसरासाठी मला काहीतरी करायचं आहे. म्हणजे मी काय जादू की छडी नाही की उद्याच हे सगळं करेन, पण मी मी प्रयत्न करतोय की इथून पुढं जेवढा जास्ती वेळ ह्या भागाला देता येईल आणि इथं काय आपल्याला चांगलं करता येईल, इथं काय एज्युकेशनसाठी चांगलं करता येईल, इथं काय आपण शासकीय कामं करता येईल याच्यामध्ये मला आता जास्त हे आहे. फ्युचर माझं जास्त ह्या कामासाठी देण्याचा प्रयत्न करतो. तर असं आपण म्हणतो की सक्सेस झाल्यानंतर सगळं गौण असतं. पण आता तुम्ही असा मी टीका नाही करणार पण समाजाचा उल्लेख आपण करतो. तर त्या समाजामध्ये असं म्हटलं जातं की बाबा व्यसनीपणा असतो किंवा सगळे चुकीची कामं केली जातात. मग तुम्ही त्यातून बाहेर पडून हे सगळं केलं? नाही, बंजारा समाजाचा असा जर इतिहास बघायला गेला की अगदी स्वातंत्र्यानंतरचा जो बंजारा समाज इतिहास स्वातंत्र्याचे आता सांगायला खूप वेळ आहे. बंजारा समाजाचा स्वातंत्र्यानंतर जो इतिहास बघायला गेला की 1945 पासून देश स्वतंत्र झाल्यापासून 60 नंतर 80च्या दशकामध्ये ही बंजारा समाजाची तांडे एका ठिकाणी स्थायिक व्हायला वाईट परंपरा म्हणजे आता बस सांगायचं म्हटलं की बंजारा समाजावर नेहमी ही फक्त सोलापूर जिल्ह्याच्या आसपास बाहेरच्या ठिकाणी नाही. तुम्ही कर्नाटकमध्ये जा, तुम्ही विदर्भात जा, तुम्ही खानदेशात जा, कुठेही बंजारा समाजाच्या तांड्यामध्ये दारू ही खूप कमी प्रमाणात पाडली जाते. म्हणजे तुम्ही वाईट गोष्ट मी स्पष्ट बोलतो. सोलापूरच्या आजूबाजूला काही तांडे आहेत किंवा जिथं दारूच्या ह्या गोष्टी जातात. काय होतं सोलापूरमध्येच ती परिस्थिती काय की तुम्ही त्या लोकांच्या हाताला रोजगार द्या ना. की फक्त माझ्या समाजाचा विषय नाही आहे, तुम्ही बाकी समाजाचा जर विचार करून बघितलं तिथेही दारूचे इलिगल धंदे चालू असतात. आता मी तुमच्याशी मगाशी बोलत असलेला विषय सांगितला की पुणे शहरामध्ये मी पुण्यात राहतो म्हणून मला माहिती सगळ्यात जास्त गुन्हेगारीमध्ये सोलापूरची पोरं वापरली जातात. सोलापूरची पोरं आहे म्हणजे फक्त माझ्या समाजाचा प्रॉब्लेम नाही किंवा माझ्या समाजाचा विषय नाही. हा प्रत्येक समाजात जिथं रोजगाराची कमतरता आहे, जिथं शिक्षणाची कमतरता आहे, जिथं लोकांना तुम्ही राजकारणी असेल तिथला स्थानिक सरकार क्षेत्रामध्ये कोणी असेल किंवा स्थानिक शासकीय क्षेत्रामध्ये त्या लोकांना तुम्ही जर तो बेस दाखवला नाही तर ते ऑटोमॅटिक चुकीची मार्ग केला जातात. ह्याच्यासाठी तुम्ही काय केले का प्रयत्न? नाही, मी 100% ज्या माझ्या समाजामध्ये ज्या गोष्टी आपण सुरुवातीचा प्रयत्न करू शकतो तिथं आपण पर्सनली जाऊन त्या लोकांना त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना बाबा चांगल्या एज्युकेशन संस्थांमध्ये ॲडमिशनसाठी आपण प्रयत्न करायचे पैसे उभारण्याचा करू शकतो. आणि मी स्वतः प्रयत्नशील आहे की तांडा हा कसं ही कॉन्सेप्ट वेगळी आहे म्हणजे तो प्रत्येक समाजापासून वेगळा राहतो. त्यामुळे मला त्यांना लवकर चेंज करणं लवकर मोटिवेट करणं हे माझ्यासाठी इझी आहे. कारण ते काय एक गुट आहे, एक समाज आहे, तर त्याला तुम्ही काय करू शकता एका विहेनंतर तुम्ही त्याला कन्व्हर्ट करू शकता, तुम्ही डायव्हर्ट करू शकता. पण अदर समाजासाठी मी दुसरा प्रयत्न पण चालू आहे, दुसऱ्या समाजासाठी पण त्यासाठी वेळ लागेल पण त्यामुळे होते. सर इतकं छान आपल्या गप्पा आहेत की कुठे थांबू नये असं वाटतं. तरी पण तुम्ही समाज, परिवार आणि सेल्फ डेव्हलपमेंट किंवा एक बिझनेस असं नाही म्हणता येणार की बाबा की इथं थांबलं पाहिजे, पण एक उच्चांक गाठला आहे. मग तिथून बघितल्यानंतर असं वाटतं का की नाही मी आता खूप वरती आलोय बास? काय असतं माणसाचे इच्छा काही नंतर थांबतात, पण मनुष्य असा प्राणी आहे ना की त्याची कुठल्याही इच्छा थांबत नाही. पण मी हॅप्पी आहे, म्हणजे मी बिझनेसमध्ये आता हॅप्पी आहे. मी त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडून मला एक ओढ आहे समाजकारणाची. आणि समाजकारण हे असं आहे ना की तिथं तुम्ही मी कितीही केलं आणि कितीही लॉंग टर्म करत राहिलो तर तिथली कामं थांबत नाही आणि ते थांबू नये म्हणून मी प्रयत्नशील आहे आणि मला थांबायची बिलकुल इच्छा नाही. मी समाजकार्य करत राहणार आणि सामाजिक क्षेत्रात मी राहणार. छान सर. आमच्या
ह्या साम्राज्याकडून तुमच्या साम्राज्याला ह्या शुभेच्छा असतील की अशीच तुमची वाटचाल पुढे खूप छान जावी आणि तुमचे सगळे स्वप्न आणि त्या स्वप्नांबरोबर सोलापूरकरांची स्वप्नही पूर्ण व्हावी. साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज.